नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। सीटीटीचे जे 30 मार्क्स असतात त्यापैकी आपण 15 मार्क्स या सेशनमध्ये बघणार आहोत। समान माप की 12 सफेद सीटों में से उनके 3/4 भाग में लाल रंग का पेंट कर देता है। अब कितनी सफेद सीट शेष रह गई है? याला जर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर 12 सफेद रंगाची सीट्स आहे, म्हणजेच पांढऱ्या रंगाची। आता त्यातील 3/4 भाग म्हणजेच पाऊण भाग त्या जे सफेद म्हणजेच व्हाईट रंगाचे जे सीट्स आहे त्या रेड रंगाने रंगवलेले आहे। म्हणजे बघा किती रंगवलेले आहे ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी काढू शकतो। या ठिकाणी 12 सफेद सीट आहे, त्याला ही जे सफेद सीट आहे याला आता रेड कलरने रंगवलेले आहे। पण किती? या 12 पैकी 3/4 म्हणजेच इथे पैकी म्हटलं तर 3/4 याला कॅल्क्युलेट केलं तर 4 एके 4 4 त्रि 12 म्हणजे 3 त्रि किती 9 9 सीट्स 9 सीट काय झालेला आहे रेड कलरने रंगवलेले आहे, रेड ने रंगवलेले आहे। ठीक आहे, मग त्यांचं म्हणणं काय आहे की अब कितनी सफेद सीट शेष रह गई है, म्हणजेच आता अशा किती सीट्स राहिलेले आहे की त्या रंगवलेल्या नाही। तर मग या 12तून 9 गेले तर किती राहतात तर 3। सो 3 ह्या काय तर आता ही अनकलर्ड आहे, म्हणजे रेड कलरने त्या रंगवलेल्या नाही, त्या उरलेल्या आहे। म्हणून थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर। क्लियर आहे? चेक करूया, राइट आहे। सेकंड क्वेश्चन, एक 12 घंटे वाली सुई, एक 12 घंटे वाली घड़ी की घंटे की सुई और मिनिट की सुई, म्हणजे सुई म्हणजे तो काटा जो घड्याळीला असतो, एक तासाचा काटा म्हणजे घंटे का काटा और मिनिट का काटा के बीच का कोण 180 डिग्री का समय दिखाता है। आता या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे 5:30, 9, 6 आणि 12:30। आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की 6 वाजता हा 180 डिग्रीचा कोण असतो। कोण कसा काढायचा? फर्स्ट ऑप्शन आपण घेऊ। 5 5:30 झाले, 5:30चा जर कोण काढायचा असेल तर याला मल्टिपल बाय 30 करायचं, म्हणजे हे झाले 150 आणि याला मल्टिपल बाय 11/2 करायचं। इथे किती येते 2 याची निम्मे म्हणजे 15 15 गुणिले 11 जर म्हटलं तर 165 होतात। आता 165 मधून हे 150 जर वजा केले तर या ठिकाणी 15 डिग्रीचा कोण तयार होतो। 5:30 वाजता 15 डिग्रीचा कोण होतो। 9 वाजता जर आपण 9चा जर घेतला, सेकंड ऑप्शन घेतला आपण, आणि असं जर म्हटलं की 9 वाजता किती डिग्रीचा कोण तयार होतो, मग याले गुणिले किती मल्टिपल बाय 30 म्हणजे 9 त्रि किती झाले 270 270 डिग्रीचा कोण तर तयार होतो, परंतु तो आउटर कोण असतो। खऱ्या अर्थाने त्याचा जो इनर कोण काढायचा असतो, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे जर 180 डिग्रीपेक्षा जर जास्त झाले तर आपण पुन्हा त्याला 360 मधून 270 वजा करतो, म्हणजेच या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला कितीचा कोण दिसून येतो 90 डिग्रीचा कोण दिसून येतो। म्हणजेच 9 वाजता आणि 3 वाजता केव्हाही 90 डिग्रीचा कोण असतो। झालं। आता हा 6चा कसा काय, 6 म्हणजे या ठिकाणी मल्टिपल बाय 30 केले तासाला की 180 डिग्रीचा कोण आपल्याला डायरेक्टच दिसू राहिला। राईट आन्सर तर आपल्याला थर्ड ऑप्शन मध्ये असणार आहे 6 आहे। आता 12:30 वाजताचा कोण कसा असतो ते पण आपण काढूया। आता 12:30 वाजताचा कोण लक्षात घ्या, या ठिकाणी 12:30 म्हणजेच असते मित्रा 12 वाजले म्हणजे 0 वाजले म्हणायचं, 0 म्हणजे याला कन्वर्ट करायचं 0:30 मध्ये। आता तासाचा तर या ठिकाणी हिशोबच नाही, फक्त हिशोब आहे तो म्हणजेच कोणता या मिनिटाचा, तर याला आपण 11/2 करतच असतो। 2 याचे 15 15 गुणिले 11 म्हणजे 165 165 डिग्रीचा कोण असतो या ठिकाणी। ओके, किती तर 165 डिग्रीचा कोण असतो। सरळ सरळ सांगतो 12:30 वाजता। आता या ठिकाणी बघा 5:30 वाजता 15 डिग्री, 9 वाजता 90 डिग्री, 6 वाजता 180 डिग्री आणि 12:30 वाजता 165 डिग्री आहे। क्लिअर झालं? म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी कोण सुद्धा काढता आलेला आहे आणि सिम्पली बट तुम्ही तर डायरेक्टली आन्सर दिलं असेल की 6 वाजता ते राइट आंसर है 180 डिग्री, राइट है। जयंत ने ₹100 प्रति किलोग्राम की दर से 2 किलोग्राम जामुन खरीदे। सर्वप्रथम जामुन किती रुपयाचे खरीदले तर 100 रुपये प्रति किलो, असे 2 किलो म्हणजे हे झाले 200 रुपयाचे जामुन। क्लियर? इसके लिए उसके मित्र किरण ने इसे
धनराशि के म्हणजे धनराशि किती 200 च्या म्हणजे गुणिले 3/10 भाग के बराबर योगदान दिया. म्हणजे त्याचा जो मित्र आहे जयंतचा किरण, त्याने असं म्हटलं की बाबा रे यातले काही पैसे मी देतो, पण किती देतो तर 3/10 भाग देतो. तर त्या पैशाच्या 3/10 भाग कोणी दिला तर जयंतच्या मित्र किरणने दिला. हे कोण आहे जयंतने, जयंत. आणि हे पैसे कोणी दिले तर किरणने दिले. बघा आता ते किती झाले, शून्य कॅन्सल झाला, शून्य कॅन्सल झाला, 20 30 60 रुपीज, किती 60 रुपीज कोणी दिले तर ह्या किरणने दिले. जयंत से उसे कितने जामुन प्राप्त हो गए. आता याने दिले म्हणजे 60 रुपयाचे जे जामुन आहे ते मला दे, असा कोण म्हणाला किरण, कोणाला जयंतला. मग 60 रुपयाची किती होणार, 100 रुपयाचे जर 2 किलो असेल, 100 रुपयाचे जर 1 किलो असेल प्रति किलोग्राम, तर 100 रुपये प्रति किलोग्राम प्रमाणे 2 किलोग्रामचे 200 रुपये झाले. आता बघा याला कसं हे करायचं, तुम्हाला आन्सर माहीतच आहे की 600 ग्रॅम आलं, पण कसं आलं बघा. इथं 200 रुपयाचे किती, 200 रुपयाचे जामुन किती 2 kg, 2 kg म्हणजेच किती 2000 ग्रॅम. तर या 60 रुपयाची किती, 60 रुपयाचे जामुन किती, असं आपण जर कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी काय असते, याचा गुणाकार करावा लागते आणि हा जो 200 रुपयाचा याला भाग द्यावा लागतो. आता बघा हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला, शून्य शून्य कॅन्सल झाला, बे एक बे, बे 20 झाले. सो 10 गुणिले हे 60 रुपीज म्हणजे हे झाले 600 रुपीज. काही नाही लक्षात घ्यायचं, डायरेक्टली 600 घ्यायचं. तर 600 ग्रॅम, 600 ग्रॅम हे जामुन किरणला मिळणार आहे जयंतकडून. ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. चौथा प्रश्न, यस, निम्नलिखित पैटर्न में अगली संख्या है. मित्रांनो तुम्हाला मूळ संख्या माहित आहे, जोडमूळ संख्या माहित आहे, सहमूळ संख्या माहित आहे. मूळ संख्यामध्ये 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 43 53 59 60 61 67 71 73 83 89 97 101 103 107 109 आणि 113 अशा 1 ते 120 पर्यंतच्या मूळ संख्या मी सांगितल्या. पण मूळ संख्याच पाठ असून चालत नाही, तर संख्यांचे विविध असे प्रकार पडतात. ते सगळे प्रकार आपल्याला माहीत पाहिजे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्याच्यानंतर पूर्ण वर्ग संख्या ज्याला आपण चौरस संख्या असं म्हणतो, स्क्वेअर नंबर असं म्हणतो. त्याच्यानंतर आयत संख्या सुद्धा माहीत पाहिजे, पंचकोनी संख्या सुद्धा माहीत पाहिजे, रोमन अंक सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. सोबतच या ठिकाणी जे दिलेला आहे पॅटर्न, तो पॅटर्न कसा आहे ते लक्षात घ्या. जर मी असं लिहिलं, असं जर मी 1 2 3 4 लिहिलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 असं लिहिलं, तर हा एक मी इथं रिपीट करतो, एक. आता या एक मध्ये मी हे 2 मिळवतो, झाले 3. 3 मध्ये 3 मिळवले, झाले 6. 6 मध्ये 4 मिळवले, झाले 10. या 10 मध्ये 5 मिळवले, झाले 15. इथे बघा ना, 1 3 6 10 बरोबर दिलेले 1 3 6 10. नेक्स्ट जी संख्या आहे ते बरोबर 15 आलेले, म्हणून याच्या नंतरची जी संख्या आहे ते 15 आहे. म्हणजेच ह्या काय तर त्रिकोणी संख्या आहेत. काय त्रिकोणी संख्या आहेत ह्या. क्लिअर झालं. त्रिकोणी संख्याचा पॅटर्न असल्या कारणाने आपण तो फटाफट 1 3 6 10 15 21 28 अशा पद्धतीने घेऊ शकतो. कारण की 15 नंतर 6 आपण घेतले तर 21 झाले, 7 घेतले तर 28 झाले, 8 घेतले तर 36 झाले, 9 घेतले तर 45 झाले, 10 घेतले तर 55, 11 घेतले तर 66, 12 घेतले तर 78, 13 घेतले तर 91 आणि 14 घेतले तर 105 आणि इथं 15 जर घेतले तर 120 होते. म्हणजे अशा आपण क्रमागत त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्याला पहिले दिलेले 1 3 6 10 म्हणजे नेक्स्ट संख्या ही 15 येणार आहे. क्लिअर. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर. चला पुढे, राइट आहे. पाचवा प्रश्न, एक रेलगाड़ी विशाखापट्टनम से 1 सितंबर 2019 को सुबह 4:48 प्रस्थान करती है और
अपने गंतव्य पर म्हणजेच विशाखापट्टणम वरून जे काही निघाली तर ते पुढे जात आहे, कुठेतरी जाते. तर 2 सितंबर को 17:37 में पहुंचती है. इस रेलगाड़ी की यात्रा का कुल समय कितना है? खूप इजी आहे मित्रा. सर्वप्रथम लक्षात घ्या की 1 सप्टेंबर 2019 सकाळी 4:48 ती गाडी निघाली झुक 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 करत. ओके. आता 2 सप्टेंबरला 2 ACPTला 2019ला म्हणजे दुसऱ्या दिवशी ती पोहोचते केव्हा? 17:37. पण सकाळचा जो टायमिंग आहे 4:48 तो आपण लक्षात घेऊ. इथं ती दुसऱ्या तारखेला म्हणजे 2 सप्टेंबरला 4:48 जाईल. म्हणजे इथं त्याच्यावाले होणार आहे 24 तास. किती होणार आहे? 24 तास. आता पुन्हा 4:48 पासून तर 17:37 आपल्याला वेळ काढला लागेल. 17:37 म्हणजेच काय? 5:37 आहे ते रियालिटीमध्ये. आता या ठिकाणी तर काय झाले तर 24 तास झाले. आता आपण लक्षात घेऊ की एंडिंगचा टायमिंग कोणता? 17:37 आणि दुसऱ्या दिवसच्या स्टार्टिंग पॉईंट केला म्हणजे हे 24 तास झाल्यानंतर इथं जे 24 तास झाले नंतर हे 4 म्हणून इथं घेऊ आपण त्याच्या खाली हा टायमिंग 4:48 वजाबाकी करू. ही साधी वजाबाकी नसते, याला आपल्याला मिनिटाची वजाबाकी करावी लागते, तासाची वजाबाकी करावी लागते. 37 मधून 48 जातच नाही ना. मग अशा वेळेस आपण काय करतो, याच्यातले कमी करतो, 1 तास कमी करतो. 1 तास म्हणजे 60 मिनिटे याच्यामध्ये ऍड करतो. हे होते 97. आता 97 मधून 48 काढायचे. पुन्हा 7 मधून 8 जात नाही म्हणून 17तून 8 गेले तर या ठिकाणी 9 राहतात. 9 8 17 हा चला 1. 9तून 5 गेले 4 राहिले झालं. 49 मिनिटे या ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला प्रॉपर आन्सर 3 आलंच. पण प्रॉपर 36 घंटे कसे काय झाले? 16तून 4 गेले तर इथं 12 राहिले. हे झाले 12 तास 39 मिनिटे 49 मिनिटे आणि 49 मिनिटे आहे ते. आणि हे झाले 24 तास आहे की नाही. म्हणजे एकूण किती झाले मग? 36 तास 49 मिनिटे एकूण कुल समय झालेला आहे त्या प्रवासाचा. म्हणून आन्सर येते या ठिकाणी 3rd. लक्षात घ्या पद्धतशीरपणे. कधी कधी काय होऊ शकते, इथं 3 सप्टेंबर असलं तर मग काय करायचं? 24 24 48 प्लस हे आहे की नाही. म्हणजे काही पण विचारलं जाऊ शकतं. 3rd ऑप्शन इज द राईट आन्सर. 6वा प्रश्न. यदि 0.007 डिवायडेड बाय P इज इक्वल टू 0.001. मित्रांनो बघा 0.007 डिवायडेड बाय P बरोबर 0.01. तुम्हाला माहित आहे का, या ठिकाणी बरोबरच्या चिन्हाच्या आधी काही असू द्या XYZ ABCD P आहे इथं, त्याच्या आधी जर भागाकार असेल तर ह्या दोनची रिप्लेसमेंट होते. P जातो बाहेर, P जातो म्हणजे P आपण बाहेर काढला इकडे असं घेऊ आणि हा आपण आतमध्ये टाकला तर हा येणार आहे 0.007 भागिले 0.01 बरोबर P. आता यालाच काय करायचं, P इज इक्वल टू हे 0.007 डिवायडेड बाय 0.01 आहे. आपण डायरेक्टली करू शकतो या ठिकाणी असं. हा इथचा इथं टाकायचा आणि हे व्हॅल्यू इथं टाकायची. हे आपण लिहून घेतलं. आता हे बऱ्याच जणांना सोडवता येत नाही. मित्रांनो कसं असते माहिती आहे का, या दोनची पॉईंटची पोझिशन सारखी करून घ्यायला लागत असते. इथं 3 अंकानंतर आहे तर इथं सुद्धा 3 अंकानंतरच आली पाहिजे म्हणून इथं 0 द्यायचं. झालं. आता पॉईंट हटवून द्या बरं तुम्ही. इथले पॉईंट हटवले तर इथं 7 दिसतो, इथला पॉईंट हटवला तर इथे 10 दिसते. 7 भागिले 10 म्हणजे 0.7 होते. 0.7 हे आन्सर आहे. म्हणजेच हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेच, बऱ्याच जणांना हा जमत नाही. सो 0.7 इज द राइट आंसर. क्लियर. चला पुढे 7वां प्रश्न. 4 अंकों की सबसे छोटी संख्या और 2 अंकों की सबसे बड़ी संख्या का अंतर ज्ञात कीजिए. आता 4 अंकाची सर्वात छोटी संख्या कोणती, तर सर्वात छोटी संख्या काढण्यासाठी 1 आणि 0चा वापर करत असते. मग 4 अंकाची म्हटलं तर 1000 झाले. 4 अंकाची सर्वात छोटी संख्या 1000 आहे. आणि 2 अंकों की सबसे बड़ी संख्या, 2 अंकाची सर्वात मोठी संख्या.
सर्वात मोठ्या संख्येसाठी 9चा वापर करावा लागते. 9 दोनदा म्हणजे 99 येते 2 अंकी. याचा अंतर किती तर वजाबाकी करावं लागेल. बी केअरफुल करा, सोपं आहे. तर या ठिकाणी 10तून 9 गेले, 1 राहिला, हातचवला 1. 10तून 10 गेले, 0 राहिला, हातचवला 1, इतर 9. म्हणजे 9 से 1 त्याच्यातला फरक दिसून येतो. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. बघा राईट आहे. 8वां प्रश्न बघा. करीम फूल खरीदने गया और उसने ₹2 के 4 सिक्के दिए. 2 रुपयाचे 4 सिक्के म्हणजे 8 रुपीज झाले. 20 रुपीज के 2 नोट, 20 रुपीज की 2 नोट दिए म्हणजेच ₹20, 2 नोट म्हणजे रुपीज काय झाले 40 झाले. और 100 के 3 नोट दिए दुकानदार को. आता 100 रुपयाचे किती तर 3 नोट, सो 3 म्हणजे या ठिकाणी 300 झाले. एकूण राशी किती झाली दुकानदाराला दिलेली म्हणजे या ठिकाणी 8, इथे 4 आणि इथे 3, 348 रुपीस दुकानदाराला दिले. यदि फूलों का मूल्य 335 था तो उसे कितनी राशि दुकानदार से वापस मिलेगी, है की नाही. त्याने जर 335 रुपीस त्या दुकानदाराला दिले असेल तर त्याचे तर एवढेच झाले 348, है की नाही. तर त्याने दिले ना, एवढे दिले 348. 348 मधून या फुलाची एकूण किंमत 335 आहे. मग इथं वजा 335 म्हणजे या ठिकाणी 3, इथं 1, 13 रुपये त्याला वापस मिळायला पाहिजे त्या दुकानदाराकडून. म्हणून आन्सर येते या ठिकाणी 13. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. असे वर्ड्स प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सोडवता आले पाहिजे. 9वां प्रश्न. सोनम की पानी की बोतल में 1 लीटर पानी आता है. 1 लीटर म्हणजे किती तर 1000 मिलीलीटर. ओके, 1 लीटर म्हणजे किती तर 1000 मिली लीटर. एवढं फक्त कन्वर्ट करा. उसने 275 मिलीलीटर पाणी पिया. स्वतः त्या सोनमनं पाणी पिलं या 1000 मिलीलीटर मधलं म्हणजेच 1 लिटर मधलं 275 मिली काय केलं पाणी पिलं. और उसकी दोस्त, या सोनमची एक मैत्रीण आहे नैना नावाची, तिला सुद्धा 250 पाणी पियायला दिलं. ओके, 250 या ठिकाणी पहिले हे करू आपण. तर या ठिकाणी 5 हातचवला 1 म्हणजे इथं 2 हातचवला 1, इथं 7, 725 लिटर पाणी उरलेलं होतं. त्या उरलेल्या पाण्यातून 250 लिटर पाणी पिलं तिच्या मैत्रिणीने नैनाने. म्हणून वजा इथं घेणार आहोत आपण 250. या ठिकाणी किती राहिलं मग 5, इथे 7 आणि 5 12, हातचवला 1, 7तून 3 गेले 4 राहिले. 475 लिटर पाणी आता त्या बोतलमध्ये शिल्लक राहायला पाहिजे म्हणजेच मिलीलीटर पाणी. ओके, क्लिअर. सो आन्सर येते या ठिकाणी 475 मिलीलीटर. क्लिअर. चला, राइट आंसर है 475. 10वां प्रश्न. 8 सेंटीमीटर लंबाई और 6 सेंटीमीटर चौड़ाई का एक आयत बनाने के लिए 8 सेंटीमीटर चौड़ाई म्हणजेच लंबाई 8 सेंटीमीटर लंबाई आणि 6 सेंटीमीटर चौड़ाई का एक आयत बनाने के लिए 2 सेंटीमीटर भुजा वाले कितने वर्गों की आवश्यकता होगी. वर्ग म्हणजे स्क्वेअर जो असा असतो ज्याचे चारही भुजा सारखे असतात. मग 2-2 सेंटीमीटरचे किती लागणार त्याला असं दिलेलं आहे त्यांनी. असे हे बघा, असे किती लागणार असे जर केले तर, है की नाही. हे बघा असं. आता याच्यावरून आपल्याला पत्ता लागून जातो. पण या ठिकाणी याच्यावरून पत्ता म्हणजे 3 1 3 3 2 3 3 3 3 12 12 तर या ठिकाणी आलं. पण काढायचं कसं बघा. या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टँगल काढावं लागेल म्हणजे आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे या दोनचा गुणाकार, लांबी गुणिले रुंदीचा, म्हणजे साइन आठी किती 48 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे झालं आयताचं क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. क्लियर. आता दुसरं, 2 सेंटीमीटर भुजा वाले कितने वर्गों के उसमें आवश्यकता होगी. आता हे जे 2 सेंटीमीटर भुजा आहे की नाही त्याचा वर्ग म्हणजेच या वर्गाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ. सो
या ठिकाणी डिवायडेड बाय काय करायला लागेल, डायरेक्टच डिवायडेड बाय करू आपण. 2चा वर्ग याचा स्क्वेअरचा, म्हणजे एवढ्याचं जर क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल, याची एक साईड घ्यायला लागेल, त्या साईडचा वर्ग करावा लागेल, म्हणजे 4 आले. 4 सेंटीमीटरचा वर्ग, म्हणजे याला काय करणार आपण, 4 सेंटीमीटरचा वर्ग असा डिवाइड करणार आणि डायरेक्टच मग किती ब्लॉक्स पडतात ते या ठिकाणी दिसून येते. 4 एक 4, 4 एक 4 आणि 4 2 8, म्हणजे 12 वर्गों की आवश्यकता होगी, वर्गों की नीड होगी आवश्यकता होगी. क्लिअर आहे, सोपंच आहे ते. असे तुम्हाला 12 दिसून येतात. या प्रकारचे जॉमेट्रिकल सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 15 पैकी 15च मार्क्स भेटले पाहिजे. आणि मी तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत आहोत. आता टेस्ट सिरीजमध्ये आहे काय, तर टेस्ट सिरीजमध्ये तुमचे जे जो पेपर आहे 150 गुणांचा, तो अख्खाच्या अख्खा पेपर भेटतं आणि त्याच्यातले बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र वेगळं, तुमचं जे EVS आहे ते वेगळं, त्याच्यानंतर मराठी असेल तर मराठी वेगळी, हिंदी असेल तर हिंदी वेगळी, इंग्लिश असेल तर इंग्लिश वेगळं, आणि मॅथमॅटिक्सचे सुद्धा प्रश्नाचे 30 प्रश्नाचे ब्लॉक्स तुम्हाला मिळतात. अख्खा पेपर सुद्धा मिळतो. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ओके, येस. आणि हा नंबर तुम्हाला देतो, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 7709119501. हा एकमेव असा आपल्या क्लासचा नंबर आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू नये. येस, मी स्वतःवरून जर दिलेला असेल, तुम्ही माझ्याशी याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर, म्हणजेच ज्यांना पेमेंट करायचं असते, पेमेंट जर माझ्या नंबरवर मी नाही घेतलं तर दुसऱ्याचा नंबर दिल्यानंतर माझा तो ॲक्सेप्ट करायचा. ठीक आहे, चला 11वा प्रश्न. मोहन के पास कुछ ट्रॉफी आहे. मोहनजवळ काही ट्रॉफी आहे, म्हणजेच चॉकलेट आहे असं समजा. उसने उसका 1/3 भाग अमरला दिला, 1/4 भाग अकबरला दिला आणि 1/6 भाग अँथनीला दिला आणि 1/12 भाग चरणप्रीतला दिला. हे त्यानं केलं डिस्ट्रीब्यूट. आता हे होणार आहे 1 वजा होणार आहे. आता पूर्णांकामधून ह्या पूर्णांक वजा करला. जनरली आपण काय करत असतो की छेद जो आहे त्या छेदाचा लसावी काढतो, म्हणजे 3 4 6 12चा लसावी असा निघतो ना मित्र. आता या ठिकाणी जर बघितलं तर 3 1 3, याला भाग जात नाही म्हणून जैसे ते 3 2 6 आणि 3 चूक 12 असं केलं आपण. आता पुन्हा 2 जर भाग दिला तर हा 1 2 2 4 2 1 2 2 2 4. पुन्हा इथं जर 2 भाग दिला तर इथं 1 2 1 2, इथं 1 2 1 2. मग या तिघांचा गुणाकार म्हणजे लसावी. तो 3 2 6 6 2 12 म्हणजे 12 येतो तो. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्हिज्युअली सुद्धा लसावी काढू शकता. कसा लसावी काढायचा व्हिज्युअली तुम्हाला सांगू. हे 2 आहे की नाही, हे एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या लसावी. 3चा विषय क्लोज झाला. मग ह्या 6चा संबंध लावायचा 12 सोबत. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या लसावी. आता या 6चा विषय क्लोज झाला, 12 आले. नंतर ह्या तिघाचं याच्याशी कनेक्शन लावायचं, 4चं 12चं. 4ने 12ला निशेष भाग जातो, म्हणून ही मोठी संख्या झाली लसावी. म्हणजे इथं आपल्याला दिसून येते की 12 ही लसावी आहे. मग ती आपण 12 लसावी काढली. आता प्रत्येकाने भाग द्यायचा त्याला. बघा कसा भाग देतो मी, बघा भाग कसा देतो. या 3ने भाग द्यायचा, 4ने द्यायचा, 6ने द्यायचा आणि 12ने द्यायचा. याला भाजक समजायचे आणि भागाकार लिहून घ्यायचा. 3 चूक किती 12, 4 3 किती 12, 6 2 किती 12, 12 1 12. आता या दोनचा गुणाकार करायचा. 4 1 4 अधिक 3 1 3 अधिक 2 1 2 अधिक 1 1 1. म्हणजे वरचे किती झाले, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. 10 भागिले 12 ही याचंच फक्त ब्रॅकेटमधलं जे डिस्ट्रीब्यूट केलं त्याने ट्रॉफीज आपल्या 4 मित्रांना त्याचंच काढत आहोत आपण. आता 2 पंचे 10 आणि 2 सकम 12 असं आलं. सो देअरफॉर हा जो 1 आहे ना, 1 वजा 5/6, 1 वजा 5/6 म्हणजेच याचं कॅल्क्युलेशन येते 6 1 6, 6 मधून 5 गेले 1 राहिला. आता घेतो आपण 12वा प्रश्न. यदि 6 अंकों की संख्या 2 4 6 7 8 x है, 11 से विभाज्य है. म्हणजे या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, 2 4 6 7 8 और x याला 11ने भाग गेला पाहिजे मस्ट. आणि और 5 अंकों की जो भी संख्या है 3 6 7 1
3671 और यह है y, याला 9 ने भाग गेला पाहिजे, 9 ने भाग, म्हणजे ही संख्या 11 से विभाज्य और ये जो संख्या है 9 से विभाज्य असं या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्यांनी काढायला आपल्याला x वजा y डिवायडेड बाय x अधिक y सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण काढूया कसं आहे बघा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 11 ने केव्हा भाग जातो, तर विषम स्थानच्या अंकांची बेरीज. विषम स्थानी कोणते आहे, x आहे, 7 आहे आणि 4 आहे. बघा हे झाले विषम स्थानचे अंक. 4 अधिक 7 अधिक x म्हणजे 11 अधिक x. आणि समस्थानचे अंक कोणते आहे, तर 8 आहे, 6 आहे आणि 2 आहे. म्हणजे याची वजाबाकी जर केली, याची वजाबाकी, तर 2 अधिक 6 अधिक 8, 8 आणि 8 किती झाले, 2 आणि 6 8, 8 आणि 8 16, 16. आता काय असते माहिती आहे का, या ठिकाणी 11 अधिक x म्हणजे 11 मध्ये किती मिळवायचे की जेणेकरून ते 16 झाले पाहिजे. जर इथं जर 16 करायचे असेल, 16 वजा 16 जर करायचं असेल, 0 जर आणायचं असेल, विषम स्थानच्या अंकांची बेरीज अधिक समस्थानच्या अंकाची बेरीज बरोबर 0 आलं पाहिजे. बघा 11ची कसोटी काय सांगते, विषम स्थानच्या अंकाची बेरीज वजा समस्थानच्या अंकाची बेरीज बरोबर 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे किंवा 11 दुनी 22, 11 त्रिक 33 असं 11च्या पटीत पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला जर 0 आणायचं असेल या कसोटीनुसार, तर आपल्याला 11 मध्ये किती मिळवले तर 16 होते, तर 5 मिळवले तर 16 होते. म्हणजे x म्हणजे किती झाले, तर 5 झाले. क्लिअर, x म्हणजे 5 घेतले आपण. आता 9ची कसोटी काय सांगते माहिती आहे का, सर्व अंकांची बेरीज करा. म्हणजे आपण करूया, 3 अधिक 6 9, 9 आणि 7 16, 16 आणि 1 17, 17 झाले. 17 अधिक y बरोबर 9च्या पाड्यात आले पाहिजे. 9 1 9, 9 2 18, म्हणजे 17 मध्ये किती मिळवलं तर 18 होते, तर 1 मिळवलं तर 18 होतो. सो y बरोबर येतो 1, x बरोबर 5 आणि y बरोबर 1. हे जर या ठिकाणी टाकलं, जसं की x वजा y आणि x अधिक y. x म्हणजे किती, तर या ठिकाणी 5, y म्हणजे किती 1, 5 वजा 1 आणि इथं 5 अधिक 1, 5 वजा 1 म्हणजे 4 आणि 5 अधिक 1 म्हणजे होते 6. किती झाले 6. आता त्याला भाग जातो, 2 2 4, 2 3 किती 6, म्हणजे आन्सर येते 2/3. 2/3 आन्सर आलेला आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला आता त्या ठिकाणी थर्ड ऑप्शन घ्यायचं, ते बाय मिस्टेक आलेलं आहे. 60 लीटर 750 मिली दूध समान आकार की 27 बोतले में भरा हुआ है. म्हणजे या ठिकाणी 60 लीटर 750 मिलीलिटर. आता 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर होते, म्हणजे 60 गुणिले 1000 म्हणजे होते 60,000 मिली, आणि हे 750 मिली, म्हणजे इथं प्लस 750 म्हणजे 60,750 मिलीलिटर दूध आहे. आता हे जे दूध आहे ते 27 बॉटल्स मध्ये भरायच्यात आहे. हे दूध जे 60,750 मिलीलिटर दूध आहे ते 27 बॉटल्स मध्ये भरणार आहे, 27 कॅन्स मध्ये भरणार आहे. आता प्रत्येक कॅनीमध्ये किती मिलीलिटर दूध असेल ते आपल्याला आधी काढावं लागेल इथपर्यंत, नंतर हे नंतर बघू. आता भाग देता आला पाहिजे आपल्याला. 3 ने भाग देऊ शकता तुम्ही, किंवा 6 7 13 5 18 म्हणजे 9 ने पण भाग देऊ शकता. 9 3 किती 27, 9 सकम 54, 60 मधून 54 गेले उरले किती 6, झाले 67. 9 7 63, उरले किती 67 मधून 63 गेले उरले 4, झाले 45. 9 5 45. पुन्हा 3 ने भाग जातो, 3 1 3, 3 2 6, 3 2 6, उरला 1, 3 5 15. म्हणजेच या ठिकाणी 225 काय झालेले, या ठिकाणी हा 0 आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल इथे, आणि हा 0 आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजेच काय की 2250 मिलीलिटर दूध एका कॅनेमध्ये मावेल, एका बॉटलमध्ये मावणार आहे. म्हणजे त्या बॉटलची, एका बॉटलची कॅपॅसिटी झाली 2250 मिलीलिटर. याचाच अर्थ 2 लिटर 250 मिलीलिटर असा पण होतो, है की नाही.
आता 80 एका बॉटलची कॅपॅसिटी 2250 मिलीलिटर असेल, तर अशा 17 बॉटलामध्ये किती दूध मावणार आहे, मात्रा आहे. सो हे 2000 किंवा 2.250 एका बॉटलची कॅपॅसिटी झाली मिलीलिटरची, तर अशा 17 बॉटल्स, 1700 17 पंचे 85, 8 17 दोन्ही 34 आणि 8 होते 42, हात आला 4, 17 दोन्ही 34, 34 आणि 4 होते 38. इथे पॉईंट जाणार, म्हणजे 38 लिटर 1 2 3 ऑप्शन आहे. त्याच्यानंतर 250 मिलीलिटर, म्हणजे या ठिकाणी 250 मिलीलिटर, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लिअर? यस. चला, क्लिअर आहे. 14वा प्रश्न, 42 के गुणनखंडों की संख्या कितनी होगी? खूप इझी आहे मित्रा. गुणनखंडांची संख्या जर काढायची असेल तर 42 असे लिहून घ्यायचे. या 42ला 1 ने पण भाग जातो, या 42ला 42 ने पण भाग जातो. आता काय करायचं, आता 1 नंतर विभाजितेच्या कसोट्या वापरायच्या. 2 ने भाग द्यायचा, 2 ने भाग जातो का तर हो, 21 दोन्ही 42. 3 ने भाग जातो का तर हो, 3 1 3 आणि 3 1 12, 14 तरी 42. 4 ने भाग जातो का? नाही. 5 ने भाग जातो का? नाही. 6 ने भाग जातो का? हो, 6 7 42. इथं टक्कर झाली. मग एकूण गुणनखंड किती झाले, तर 1 2 3 4 5 6 7 8, 8 फॅक्टर्स पडले ना, म्हणून या ठिकाणी सेकंड ऑप्शन मध्ये जे 8 आहे ते राईट आन्सर आहे. सो सेकंड ऑप्शन राईट आहे. 15वा प्रश्न, 16 13 15 11 x और 8 और 7 का औसत 12 है, तो x का मान कितना होगा? औसत म्हणजे होते ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे आपल्या भाषेमध्ये सरासरी. आता हे कसं लिहायचं तुम्हाला सांगतो. सर्व घटकांची बेरीज करायची. 16 अधिक 13 अधिक 15 अधिक 11 अधिक x अधिक 8 अधिक 7. किती आहे बरं घटक? 1 2 3 4 5 6 7 भागिले 7, आणि किती झाले म्हणते, तर 12 आहे म्हणते. ठीक आहे. आता सगळ्याची बेरीज करू ना आपण. बेरीज करू कसं, 7 आणि 8 15, 15 आणि 1 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 24, 24 आणि 6 होते 30, म्हणजे 0 झाला. हातचे 3 आपण आता या ठिकाणी देऊ. 3 आणि किती, 4 5 6 7, 70 झाले. सगळ्याची बेरीज 70 झाली. अधिक हे किती, x. 70 अधिक x भागिले 7, म्हणजे असं आपण लिहू शकतो, 70 अधिक x भागिले 7 बरोबर 12. आता हा जो भागिले आहे तो इकडे गुणिले होते, म्हणजे 12 किती झाले, 84. आता 70 अधिक x बरोबर 84. देअरफॉर x बरोबर हे जे प्लस आहे तिकडे मायनस होते 70, म्हणजे आन्सर येते या ठिकाणी 14. 84 minus 70 is equal to 14. So 14 is the right answer of this question. क्लिअर आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने हे आपण 15 प्रश्न सलगतीने घेतले. तुम्हाला काय करायचं असते माहिती आहे का, माझा असा व्हिडिओ आला की एक काम करायचं, तुम्ही स्वतः सोडवून बघायचा तो आधी, म्हणजे व्हिडिओ पॉज करायचा, थांबवायचा. तुम्ही सोडून बघितल्यानंतर मग तुमचं काढलेलं आन्सर आणि माझं काढलेलं आन्सर व्हेरीफाय करून बघायचं आणि पुढे पुढे जायचं. असे करत 15 प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचायचं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि स्टडी मॅथ चॅनल आहे, हे चॅनल अतिशय इम्पॉर्टंट आहे. CTET असेल, TET आहे, नंतर MPSCचे जे सरळ सेवा आहे ते ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप बी अँड ग्रुप सी, नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, इतर एक्झामिनेशन आहे, त्या एक्झामिनेशनचे मी या ठिकाणी व्हिडिओ टाकत असतो. आता जो CTET आहे तर CTET क्रॅक करण्यासाठी ह्या 15 प्रश्नांची सिरीज तुम्ही सलगतीने बघितली पाहिजे आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर केली पाहिजे. आणि हो, टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. ऑनलाईनच्या स्वरूपात आहे, ती ऑनलाईनसुद्धा सोडवू शकता आणि PDF सोडवू शकता. सो त्यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा, 7709 119501. ओके, थँक्यू.